तर ह्या होत्या आपल्या मित्रकिडी. आता मित्रकिडी म्हटल्यानंतर मित्रासारखं त्याचं जतन करणं आपलं काम आहे. म्हणजे थोडक्यात काय की त्याला कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही. जर ते सुरक्षित राहिले तर त्यांच्या शत्रूंचा म्हणजे पिकावरती असणाऱ्या किडींचा चांगल्यापणे ते बंदोबस्त करू शकतील. आणि म्हणून मित्रांनो, रासायनिक कीटनाशक वापरण्याचा अजिबात अट्टहास धरू नका. रासायनिक कीटनाशक वापरले तर मित्रकिडीही मरतील आणि शत्रू किडीही मरतील. आपणाला मित्रकिडींना मारायचं नाही. आणि म्हणून ह्यासाठी आपल्याला सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करता येतो. आता सेंद्रिय कीटकनाशक म्हणजे काय? परिसरामध्ये असणाऱ्या झाडपाल्यांचा वापर करून, शिवाय जनावरांचं मूत्र आहे, त्याशिवाय गांडूळ पाणी आहे, अशा अनेक सेंद्रिय घटकांचा वापर करून तयार केलेलं कीटकनाशक म्हणजे सेंद्रिय कीटक. हे जर वापरलं तर फक्त शत्रू किडी मरतील आणि शिवाय पिकाला काही हानी पोचणार नाही. त्याचं रासायनिक घटकांचा जसा दुष्परिणाम होतो तसे दुष्परिणाम होणार नाहीत. आणि खऱ्या अर्थानं आपण सकस अन्न किंवा बिनविषारी अन्न तयार करू शकू. आणि म्हणून मित्रांनो, हे जर सगळं करायचं असेल तर आपली शेती फायद्याची करायची असेल तर ह्या शत्रू किडींचा संहार करणं आणि मित्रकिडींचं संगोपन करणं हे आपलं आद्य कर्तव्य. रासायनिक कीडनाशके अस्तित्वात आली आणि ती वापरण्यासाठी प्रत्येकाचीच धावपळ सुरू झाली. निसर्गाने प्रत्येक पशुपक्ष्यासाठी अन्नाची सोय केली. निसर्गातील प्रत्येक जीव निसर्गाच्या नियमानुसार आपल्या अन्नाची निवड करू लागला आणि निसर्गाच्याच नियमानुसार निसर्गात राहू लागला. पण माणूस मात्र या साऱ्याला अपवाद ठरू पाहतोय. उच्च पदस्थ आणि ऐषारामी जीवन जगत अनैसर्गिक आणि विषारी अन्न खायचे की सामान्य स्तरावर ते राहून आपल्या गरजा ओळखून नैसर्गिक अन्न खायचे की साऱ्या गोष्टी व्हॉलीबॉल खेळाच्या पंचासारख्या एकदा इकडे आणि एकदा तिकडे पाहत राहायच्या, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.